एक मोडस ऑपरंडी म्हणून अशा पद्धतीनं कार्य चालल्याचं आपल्या लक्षात येतं आहे आणि या संदर्भात काही कायदे निश्चित आहेत, पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रा त्यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत। मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे। विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या। जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ। या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या। निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल। मनीषाताई, TCS झालं, विप्रो झालं, SBI झालं, शासकीय सोलापूर ITI यामध्ये 150 मुलींना हा त्रास होतोय। माझ्याकडे त्यांची तक्रार पत्र आहे। शासकीय ITI आहे मुलींचं सोलापूरला, तिकडे सुद्धा अशा प्रकारचं धर्मांतरांचे हे सगळे कंप्लेंट लेटर्स माझ्याकडे मुलींचे हस्तलिखित आलेले आहेत। याच्याबाबत त्वरित आपण त्यांच्यावर कारवाई करावी। संबंधित जे छळतायत मुलींना धर्मांतरावरून त्यांना त्वरित नोकरीवरून काढा। माझ्याकडे एक दुसरा महत्त्वाचा विषय, त्याचं मला उत्तर हवं आहे। लैंगिक शोषणाची एक केस आहे सिकात्सो इंडिया, तळेगाव दाभाडे पुणे येथे। ही कंपनी आहे, स्पॅनिश मल्टीनॅशनल कंपनी आहे। तिकडे ज्याच्यावर आता मी नावच घेते मुलीचं, कारण तिने मला परमिशन दिली आहे, ठीक आहे, नाही घेत तर त्या महिलेने जो अक्यूज्ड आहे गणेश कदम आणि CEO आहे राहुल रामोस, हा स्पॅनिश त्या कंपनीचा CEO आहे। आता तिने तक्रार केली 16 एप्रिलला, शी बॉक्समध्ये टाकलं, ICC कमिटीमध्ये टाकलं, त्वरित तिला कामावरून काढलं विदाऊट एनी हिअरिंग। मी लेबर कमिशनरकडे गेली, महिला आयोग तर काहीच करत नव्हतं। त्या सचिवांना मी फोन करून करून 4थ्या दिवशी मला त्या सापडल्या, त्याच्यानंतर त्यांनी केलं। त्यामुळे काय होतंय की हे सगळ्यामध्ये फक्त इकडून तिकडे पळापळ त्या महिलेनी केली। अजूनही आज 3 महिने झाले ती घरात बसली आहे। या कमिशनरकडे जा, त्या कमिशनरकडे जा, सगळीकडे जाऊन झालंय, पण ते कंपनीचे लोक तिला परत घेत नाही। या कंपनीचं लायसन्स आपण त्वरित रद्द करणार का? कारण तशी प्रयोजन आहे। महिला धोरण 2024 मध्ये पान क्रमांक 99/2204 याच्यामध्ये सहयोगी विभाग लेबर कमिशनर आहे। पहिले त्या कंपनीचं लायसन्स आपण रद्द करणार का? सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस कायदा 2013 मध्ये देखील चॅप्टर 4 पेज 256 मध्ये लिहिलेलं आहे की कंपनीचं लायसन्स रद्द करता येतं, ते आपण करणार का? आणि दुसरा, महामेट्रो मुंबईमध्ये जो चित्राताईंनी उल्लेख केला त्याच्यात मी वाचलं, या वर्तमानपत्राचं कटिंग आहे की तिला महिला आयोगाकडे कंप्लेंट केल्यानंतर तिला त्वरित परत घेतलं। मग एका महिलेला एक न्याय आणि दुसऱ्या महिलेला दुसरा न्याय, हे याच्यात लिहिलंय पेपरमध्ये, ठीक आहे, पण म्हणजे तक्रार केली, मग या सगळ्या शी बॉक्सचा उपयोग काय, या सगळ्या पोर्टलचा उपयोग काय? कारण तक्रार केली की तिला बाहेर काढतात आणि मग ती पायपीट करायची। आज त्या मुलीला 3 महिने झाले नोकरी नाहीये, पगार नाहीये, तिची आई आणि ती एकटी राहतायत। काय करायचं त्या मुलीनी? पहिले या सिकात्सो कंपनीचा लायसन्स बंद करा पहिले, किंवा तिला पहिले त्वरित कामावर घ्यायचे आदेश द्या, माझी मागणी आहे। ओके, माननीय मुख्यमंत्री सभापती महोदय, मनीषाताईंनी जे विषय या ठिकाणी उपस्थित केले आहेत, एक तर त्यांनी शासकीय ITI सोलापूरचा एक मुद्दा उपस्थित केला आहे, तात्काळ त्याची चौकशी करण्यात येईल आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। दुसरं, त्यांनी तळेगाव दाभाड्याच्या एका स्पॅनिश कंपनीच्या संदर्भात सांगितलं आहे। याही संदर्भात पुढच्या 15 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं चौकशी केली जाईल आणि त्याच्यामध्ये कंपनीचा दोष असेल तर कंपनीवर कारवाई केली जाईल, व्यक्तीचा दोष असेल तर व्यक्तीवर कारवाई केली जाईल। कुठल्याही परिस्थितीत महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही। 15 दिवसात ही चौकशी केली जाईल। उमाताई खापरे, सभापती महोदय,
सभापती महोदय, विप्रो कंपनीच्या संदर्भात जो विषय आहे, मी स्वतः पोलीस स्टेशनला आणि त्या पीडित महिलेला जाऊन भेटले होते. बेंगलोरला राहणारी ती मुस्लिम महिला जी मुलगी होती, ती सतत त्या विप्रोच्या महिलेला जी IT क्षेत्रात काम करते तिच्याशी संपर्क साधून तू अमुक मुस्लिम बाहेरच्या देशातला आहे